विकासाकरिता कार्यरत असणारे रणरागिणी व झुंजार नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नूतन महिला शहराध्यक्षा सौ संगीता गंगाधर जोगधनकर होय। जनदर्पण न्यूज चॅनलचे एक विशेष वृत्तांत। सोलापुरातील वीरशैव ककया ढोर समाजातील महिलांना समाजातील मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारे कार्यकुशल व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे वीरशैव ककया महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा सौ संगीता गंगाधर जोगधनकर या होय। यांनी आपल्या सामाजिक आणि विधायक कार्यातून समाजात मानाचे स्थान निर्माण केले आहे। त्यांच्या राजकारणाविरहित समाजकार्याची दखल घेत प्रथम जोगधनकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट शहर सरचिटणीसपदी नियुक्ती झाली। आता तर त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेलाय, तो म्हणजे त्यांची राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे। अशा सर्व गुणसंपन्न सौ संगीता गंगाधर जोगधनकर यांच्या जीवनातील ही यशोगाथा प्रारंभी फेब्रुवारी 2017 पासून महिलांना संघटित करण्याचा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री गणेशा केला। महिलांना चूल आणि मूल या संकुचित वृत्तीतून बाहेर काढून समाजातील घडामोडीचे आकलन व्हावे या दृष्टिकोनातून 47 महिला भगिनींचा व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी तयार केला। 7 महिन्यांच्या अथक परिश्रमातून या छोट्याशा वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर झाले। आता जवळपास प्रतिष्ठानचे 250 महिलांशी आपली नाळ जोडली आहे। कुटुंब वत्सल असूनही सौ संगीता जोगधनकर यांनी समाजातील महिलांना संघटित केले आहे। समाजातील फोडाफोडीच्या राजकारणाला न जुमानता त्यांनी महिलांच्या विकासाचे शिवधनुष्य पेलले आहे। महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे। त्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे। नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचारधारेची नवी दृष्टी दिली आहे। समाजसेवा करीत असतानाच सौ संगीता जोगधनकर यांनी आपले राजकीय गुरु ज्येष्ठ समाजसेवक सुधीरजी खरटमल व त्यांना खंबीर साथ देणारे त्यांचे पती श्री गंगाधर जोगधनकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला। त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविला। त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली। या कामी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या रुपाली चाकणकर, उमेश पाटील, संतोष पवार यांची मोलाची साथ मिळाली। समाजाची तन मन धनाने सेवा करणाऱ्या सौ संगीता जोगधनकर यांची राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदी निवड झाली आहे। ही बाब समाजासाठी भूषणावह असल्याचे मत के राज डिजिटलचे संचालक राजेश कटकधोंड यांनी अभिमानाने व्यक्त केले। आमच्या सोलापूरचे लाडके श्री संगीता गंगाधर जोगधनकर यांना राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष याची निवड केल्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला अभिमान आहे की बाबा आमच्या राष्ट्रवादीमध्ये आमची एक समाजसेविका ही अध्यक्षपद घेतली ते आम्हाला भूषणावं आहे। त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उर्वरित कारकिर्दीत सर्व महिलांचं प्रगती करावं आणि महिलांच्या अडचणी पूर्ण कराव्या अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। सौ संगीता जोगधनकर यांनी आपल्या जुनी मिल कंपाऊंड येथील निवासस्थान परिसरात मैत्री ग्रुप स्थापन करून अनेक सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, संस्था, संघटना यांच्याशी स्नेहाचे नाते निर्माण केले। त्यांना वृक्ष लागवडीची नितांत आवड असून सुमारे 250 वृक्षांचे त्यांनी कुंडांमध्ये वृक्ष संवर्धन केले आहे। हे सर्व वृक्ष ऑक्सिजन देणारे असून यातून त्यांचे पर्यावरणावरील विचार समोर आल्याचे दिसते। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा काळात जुनी मिल कंपाऊंडमधील परिसराची साफसफाई करून पूजा अर्चा करीत असतात। मनमोहक रंगावली साकारली जाते। जोगधनकर यांनी आजपर्यंत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले आहेत। राजेश्वर नगरमधील विमुक्त विद्यार्थ्यांच्या पालावरच्या शाळेत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद लुटला। कोरोना महामारीच्या काळातही जोगधनकर यांनी मानवतावादी कार्य केले आहे। ते अस्मरणीय आहे व आदर्श देखील ठरले। मंगलदृष्टी वृद्धाश्रमात तसेच BC गर्ल्स हॉस्टेल इथे साडी चोळी वाटप तसेच अनाथ वृद्ध महिलांना फळफळावळ व अन्नदान करून आगळेवेगळे विधायक कार्य जोगधनकर यांनी केलं आहे। त्यांनी आजपर्यंत महिला सभासदांना देवदर्शन घडवून
आध्यात्मिक विचारधारा जोपासली आहे. महिलांच्या विविध सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी त्यांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू, गरबा, दांडिया, गाण्यांच्या भेंड्या आदी उपक्रम राबविले आहेत. सौ संगीता जोगधनकर यांचे कार्य समाजाभिमुख असून त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे मत सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा तथा वीरशैव ककया महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सौ रेखा भटकर यांनी व्यक्त केलंय. आमची मैत्रीण संगीता जोगदनकर यांनी समाजामध्ये खूप अडचणी आल्या त्यांना काम करताना, पण या अडचणीवर मात करून देखील त्यांनी सामाजिक कार्यात तसेच राजकीय कार्यामध्ये त्यांनी खूप उंच उडी घेतलेली आहे. त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि त्यांची यशाची कमान अशीच उंचावत राहो एवढी सदिच्छा देऊन मी 2 शब्द संपवतो. सौ संगीता जोगधनकर यांना आजपर्यंत विविध मानाचे पुरस्कार मिळाले असून आपल्या यशस्वी कार्यामध्ये जनदर्पण न्यूज चॅनलचा सिंहाचा वाटा असल्याची कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हे वृत्त संकलन केलं आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे यांनी.